प्रतिपचंद्रलेखे व वर्धिष्णु ऋषवंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते। ज्या मातीत संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा जन्म झाला, ज्या मातीत जगदवंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला, ज्या मातीत फर्जन शहाजीराजे भोसले यांचा जन्म झाला, ज्या मातीत राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता धर्ममाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला, ज्या मातीत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, नवे ज्या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शिवपुत्र शंभू राजाचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीत ताडबोरगाव या गावी शिवप्रभूंच्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज मी तुम्हा सर्वांच्या समोर शिवप्रभूंचं गुणगान गाण्याकरिता उभा आहे। प्रथमतः शिवजयंती उत्सव समितीतील सर्व सदस्य आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग राजांच्या जयंतीच्या दिनी महद्भाग्य मला ज्यांच्यामुळे प्राप्त झालं असे विष्णुभाऊ नारायण शिंदे यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या भेटीचा योग आहे। बालगोपालांच्या उपस्थितीत, माता माऊल्यांच्या उपस्थितीत, साधू संतांच्या उपस्थितीत, शिवरायांच्या तरण्यामान मावळ्याच्या उपस्थितीत, ज्येष्ठ वारकऱ्यांच्या उपस्थितीत, तरुण धारकऱ्यांच्या उपस्थितीत, आबाल वृद्धांच्या उपस्थितीत जमलेल्या सर्वांच्या वतीनं शिवछत्रपतीला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानाचा मुजरा करा। 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवबा राजानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। महाराजाने स्वराज्य निर्माण केलं म्हणजे नेमकं काय केलं? महाराजाने स्वराज्य निर्माण केलं त्यासाठी नेमकं काय करावं लागलं? महाराजाने स्वराज्य निर्माण केलं नेमकं कशासाठी? महाराजांचं स्वराज्य होतं कुणासाठी? महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय होता? महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा हेतू आणि उद्देश काय होता? महाराजांच्या स्वराज्य स्थापने पाठीमागचं स्वप्न काय होतं? स्वराज्य स्थापनेची गरज काय होती? महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा परार्थाचा विचार तुमच्या आमच्यासाठी महाराजांनी का मांडला? त्या अनुषंगाने का पावलं उचलली? अनेक प्रश्न छत्रपती शिवबा राजाच्या जयंतीच्या दिनी आमच्या समोर उभे राहतात। आज छत्रपती शिवराय एका दिवसापुरते आमच्या मनात येतात, 12ही महिने शिवराय आमच्या स्मरणात राहत नाही। 19 फेब्रुवारी आली की शिवराय आम्हाला आठवतात। 19 फेब्रुवारी आली, शिवरायांच्या जन्मोत्सवाची लगबग आम्ही सुरू करतो। पय्या शिवप्रभून 50 वर्षाचा आपला आयुष्याचा कार्यकाळ तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरत खर्च केला। राजा आणि राजाचे मावळे उभ्या हयातीत तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरत होते, सह्याद्रीच्या कडे कपारीत घोंगावत राहत होते। त्यांना मरणाची चिंता नाही, त्यांना कुटुंबाची चिंता नाही, त्यांना देहाची चिंता नाही। चिंता एकच, गोर गरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी अट्टहास घेऊन ते रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून लढायचे। काय गरज होती त्यांना? शहाजी राजाचे पुत्र म्हणून ऐशारामात जगू शकले असते, सुखा समाधानाने जगू शकले असते, पण या स्वराज्यातल्या प्रत्येक रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरून, रयतेच्या दुःखावर फुंकर घालून रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं याच दृष्टिकोनातून शिवछत्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्य निर्मिती करताना महाराजांना परकीयांपासून जेवढा त्रास सहन करावा लागला तेवढाच स्वकीयांपासून सहन करावा लागला। शिवछत्रपती महाराजांना परकीय आणि परिधर्मीयांचा जेवढा त्रास सहन करावा लागला, स्वराज्य निर्मितीत व्यत्यय सहन करावा लागला, अडथळा सहन करावा लागला, तेवढाच आपतेष्टांचा सहन करावा लागला, स्वकीयांचा सहन करावा लागला, स्वधर्मीयांचा सहन करावा लागला।
शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या पवित्र संकल्प जे जे आड आले, स्वराज्य निर्मितीमध्ये खडतर ठरणारा प्रवास करून स्वराज्य निर्मितीत आड येणाऱ्या सर्व दुश्मनांच्या छाताडावर पाय देऊन हा जिजाऊ नावाच्या रणरागिणीचा वाघ थैया थैया नाचून या वाघानं तुमच्या आमच्या कल्याणाचं स्वराज्य निर्माण केलं, ज्या स्वराज्याचं नाव आहे हिंदवी स्वराज. परक्यांचा विरोध आहे, परधर्मीयांचा विरोध आहे, पण विरोध करणाऱ्यांनी सुद्धा राजांचा रुबाब बघावा आणि तोंडात बोट घालावी आणि म्हणावं, बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, बांध कर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर शमशेर जब घोड़े पे सवार होते, तब कहते थे दुश्मन के बंदे काश हम भी कभी मराठा होते. ए खुदा, हमें भी एक जन्म में मराठा बना दो. भल्या भल्या दुश्मनानं राजाच्या कुळात, राजाच्या धर्मात जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करावी. याच्या पाठीमागे राजाच्या कार्यकर्तृत्वाचा आणि संस्काराचा जनमानसावर उमटलेला ठसा होता. स्वकीयांनी विरोध केलाय, महाराज थांबले नाही, महाराज लढत राहिले आणि स्वकीयांनी केलेला विरोध महाराजांच्या वेळोवेळी जिव्हारी लागला. एके वेळी महाराजाच्या उजव्या हातात तलवार आहे, पाठीवर ढाल आहे, महाराज लढण्याकरता सज्ज असं दृश्य दिसतंय आणि एक मावळा बोलता झाला, राजे लढाईला तयार आहात? राजे बोलले हो. मग लढाईला तयार आहात तर उजव्या हातात तलवार आहे, डाव्या हातात ढाल हवी, ती ढाल पाठीवर का? राजानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. राजे म्हणाले, समोरून किती बलाढ्य शत्रू आला तर बलाढ्य शत्रूचा निपात करण्याची धमक या भवानी तलवारीत आहे. पण आपले ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खोपसतात ना, त्यावेळी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे. म्हणून राजाने पाठीवर ढाल ठेवली. आपल्या स्वराज्याचं, आपल्या हिंदुस्थानाचं, आपल्या देव देश धर्माचं वाटोळ करण्यात आपल्याच लोकांचा मोठा वाटा आहे. ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे धर्माचं वाटोळ म्हणजे कलियुगातल्या लोकांमुळं आपल्याच धर्माचं, आपल्याच देशाचं वाटोळ करण्यात आपले लोक काही मागं नाही. प्रत्येकाला निधड्या छातीने सामोरं जाऊन जिजाऊचा लेख शिवबा राजा लढतो आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्य निर्माणाचं पाहिलेलं स्वप्न राजाने पूर्णत्वाला नेलं. आज तुमची आमची तीच पद्धत आहे. राजाच्या मावळ सेनेत काम करणाऱ्या मावळ्यांना खेचण्याचं काम आपल्या लोकांनी केलंय. स्वराज्य निर्मितीचा मोठा संकल्प राजाने केला, तो पूर्णत्वाला जाणार आहे. कारण संकल्प सत्य आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण. पण स्वराज्य निर्मितीनंतर श्रेय राजाला जाऊ नये, ही श्रेयवादाची लढाई तेव्हापासून आहे. म्हणून काही स्वराज्याच्या निर्मितीत अडथळे आणले. आजही तुमच्या आमच्या रक्तात तेच पेरलेलं आहे. परवा वृंदावन यात्रेला जाण्यासाठी रिझर्वेशन करायचं होतं. जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशन करण्याकरता रांगेत उभा राहिलो. रांग भली मोठी लांब दिसली. म्हटलं भरपूर वेळ रिझर्वेशनसाठी लागणार आहे, आपला नंबर दूर आहे, तोपर्यंत काहीतरी टाइमपास करावा. इकडे तिकडे बघितलं, भुईमुगाच्या शेंगा विकणारा दिसला. भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा 10 रुपयात विकत घेतल्या. एक एक शेंग खात होतो. डाव्या हातात टरपलं साठवत होतो. शेंगा खाता खाता शेंगदाणे पोटात ढकलत राहिलो, टरपल हातात साठवत राहिलो. पण एक वेळ अशी आली, डावा हात टरपलानं गच्च भरला, उजव्या हातातल्या शेंगा संपून गेल्या आणि रिझर्वेशनसाठी नंबर आला. म्हणून कचरा टाकायला जागा शोधत होतो, जागा दिसली नाही. कचरा टाकायला गेलो, तिथे लिहिलं होतं येथे कचरा टाकू नये.
रिझर्वेशनसाठी तर नंबर आला म्हणून माझ्या रांगेतल्या मागच्या माणसाला न राहून मी विचारलं, शेंगा तर खाल्ल्या, रिझर्वेशनसाठी नंबर आला, कचरा टाकायला जागा शोधतोय दिसत नाही, हा कचरा कुठे टाकावा तुम्ही मला सांगाल का? माझ्या रांगेतला मागचा माणूस सहज म्हणाला, अहो महाराज त्यात काय विचारायचे, टाका की पुढच्याच्या खिशात. क्षणभर थबकलो. त्यांना म्हणालो, काहीतरी काय बोलताय? त्याच्या खिशात भुईमुगाची शेंगाची टरपलं टाकली, त्याला कळालं तर तुम्हाला बऱ्यात ठेवणार नाही. ते म्हणे, महाराज कुणाला कशाचं कळतंय, आता मगाच्यापासून मी तुमच्या मागच्या खिशात केळीची सालं टाकतोय, तुम्हाला तरी कुठं कळतंय? तुमच्या आमच्या जगण्याची हीच रीत शिवछत्रपतीच्या काळापासून परंपरागत चालत आली आहे. पण सर्वांना सामोरं जात राजानं स्वराज्य निर्माण केलं. ही प्रेरणा होती जगद्गुरु तुकोबरायांची, हे आशीर्वाद होते जगद्गुरु तुकोबरायांचे, हे मार्गदर्शन होतं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचं. आणि बाल मनावर नाही तर गर्भात असणाऱ्या राजावर पेरलेले संस्कार होते. जिजाऊ साहेबांचं वय 9 वर्ष आहे. 9 वर्षाच्या जिजाऊ साहेब मैत्रिणी समेत फिरण्याकरता खेळण्याकरता गेल्या. खेळून घरी आल्या आणि अचानक रडायला लागल्या. रडणाऱ्या जिजाऊ नावाच्या लेकीला वडील लखोजीराव जाधव विचारते, झाले बाळ जिजाऊ काय रडतेस, का तुझ्या डोळ्यात पाणी आहे? वडिलांना विचारता क्षणी जिजाऊ मासाहेबांच्या रडण्याचा आवाज वाढला, त्या अधिक रडू लागल्या. बापानं जिजाऊ मासाहेबांना प्रेमभावाने विचारावं, बा जिजा काय रडते, कारण तरी सांग. आणि जिजाऊ मासाहेब डोळ्यात अश्रूच्या धारा दाटल्या आणि बोलते, बाबा मी मैत्रिणी समवेत खेळण्याकरता गेले होते आणि खेळत असताना मी माझ्या डोळ्याने जे दृश्य पाहिले ते काळजाची लाही लाही करणार आहे, डोळ्यात अश्रूच्या धारा आणणार आहे, अंगाचा थरकाप उडवणार आहे, या महाराष्ट्राच्या मातृभूमीच्या स्वाभिमानाचं हनन करणार आहे. नेमकं काय पाहिलंस बाबा? कुणीतरी यवनानं यावं, कुणीतरी दुश्मनानं यावं, आमच्या माता मावळीला आमच्या डोळ्यासमोर भर दिवसा उचलून न्यावं आणि तिची भर दिवसा आबरू लुटावी, हे दृश्य आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहतोय बाबा. 9 वर्षाची लेक बोलते. वडिलांना विचारलं, बाळ जिजाऊ यासाठी आम्ही काय करावं असं तुला वाटतं? आणि जिजाऊ नावाची रणरागिणी बोलती, झाली बाबा यासाठी तुम्ही अवघे मराठे एकत्र या, अवघ्या मराठ्याचा ढाल समशेरी एकत्र आला, अवघे मराठे एकत्र आलात, मराठ्यांच्या ढाल समशेरी एकत्र आल्या तरी अन्य अत्याचार करणाऱ्या दुश्मनांना पळता भुई थोडी होईल बाबा. 9 वर्षाची मुलगी चिंगारी भडकते तशी बोलू लागली. आणि लखोजीराव जाधवांनी एक वाक्य सांगितलं, ते वाक्य आजही जनमानसामध्ये खरं होताना दिसतंय. राजे लखोजी जाधव बोलते, झाले बाळ जिजाऊ तू म्हणतेस ते खरं आहे, पण मराठ्यांच्या स्वभावात एकत्र येणं नाही, आणि जो एकत्र येईल त्याला मराठा म्हणावं कसं? आणि वाक्य ऐकलं आणि 9 वर्षाची रणरागिणी कडाडली, बाबा म्हणजे तुम्ही एकत्र येणार नाही, तुमच्या ढाल समशेरी एकत्र येणार नाही, आमच्या माता मावल्यावर होणारी अन्य अत्याचार तुम्ही थांबवणार नाही, तर ऐका बाबा, तुमची 9 वर्षाची लेक या घडीला संकल्प करते, मी लहानाची मोठी होईल, माझा विवाह होईल, माझ्या पोटी जो मी मुलगा जन्माला घालील त्या मुलाच्या हातून मी माता मौल्याचं अब्रू रक्षण करून हिंदवी स्वराज्य निर्माण करून घेईल बाबा, हिंदवी स्वराज्य निर्माण करून घेईल. हिंदवी स्वराज्य स्थापनेची पहिली प्रतिज्ञा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी वयाच्या 9व्या वर्षी केली. मासाहेबांचा विवाह पुढे वेरूळच्या शहाजीराजे भोसले यांशी झाला. थाटामाटातला संसार आणि गरोदर अवस्थेतल्या जिजाऊ मासाहेबाला राजे शहाजींनी किल्ले शिवनेरीवर ठेवलं. सुवर्ण दिन जवळ आला. फाल्गुन वद्य तृतीया
शके 1551 इंग्रजी महिन्याप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर सकाळच्या मंगलमय मुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर सनई चौघड्याचा आवाज सुरू आहे. जिकडे तिकडे मंगलमय धून कानावर येते आणि गडाच्या पायथ्याला चर्चा सुरू झाली. आज शिवनेरीवर काय आहे, शिवनेरीवर कसला उत्सव आहे, शिवनेरीवर कसला जल्लोष आहे. आणि अचानक गड शिवनेरीवरून एकच आवाज आला, अरे दादा, आपल्या जिजाऊ मासाहेबाला मुलगा झाला. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाच्या जन्माचा आनंद जिकडे तिकडे साजरा झाला. जिजाऊच्या पोटी जन्मलेला बाळ फक्त जिजाऊच्या पोटी जन्मला नव्हता. हा बाळ फक्त जिजाऊचा नव्हता, हा बाळ होता जिजाऊचा, हा बाळ होता स्वराज्याचा, हा बाळ होता शहाजी राजाचा, हा बाळ होता शेतकऱ्याचा, हा बाळ होता कष्टकऱ्याचा, हा बाळ होता या मातृभूमीचा उद्धार करणारा. आणि याच बाळाच्या जन्मात दडलं होतं भाग्य. हिंदवी स्वराज्य निर्माणाचं याच बाळाच्या जन्मात दडलं होतं भाग्य. माता माऊल्यांच्या रक्षणाचं शिवरायांचा जन्म झाला. किल्ल्यावरील माता शिवाई देवीच्या नावावरून राजांचं नामकरण शिवाजी करण्यात आलं. बालपणी राजे आणि राजाच्या बालमनावर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबाने संस्कार पेरावे, धर्मग्रंथ त्याच्या कानावर सांगावे. राम भीम कृष्ण अभिमन्यू सर्व महापुरुषांची चरित्र सांगावी आणि राजाने आदर्शवत जीवन जगण्याचा संकल्प मनातून करावा. 12 लहानाचे मोठे होत आहेत. वय झालं 13 वर्ष. 13 वर्षाच्या शिवबा राजानं गोमातेची कत्तल करणाऱ्या कसायाचे हात छाटून गोरक्षण केलं वयाच्या 13व्या वर्षी. आणि कसायाचे हात छाटले आणि सांगितलं, ही गाय आमच्या हिंदूची माय आहे, हिची कत्तल करणाराचे आम्ही हात पाय छाटू. माझ्या राजानं 13व्या वर्षी गोमातेचं रक्षण केलं. वय झालं 16 वर्ष. रांझ्याच्या पाटलाने एका गरीबाच्या मुलीवर अत्याचार केला. भर दिवसा आबरू लुटली तिची. राजाच्या कानावर बातमी गेली. या स्वराज्यामध्ये माता माऊल्याकडे वाकड्या नजरेने पाहणारा, माता माऊलीच्या पदराला हात घालणारा, माता माऊलीची आबरू लुटणारा, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. राजाने फरमान काढलं. आणि रांझ्याचा पाटील असला म्हणून काय, माता माऊल्याची ज्याला माता माऊल्याला ज्याचा आदर नाही, ज्याला माता माऊलीचा आदर नाही, या शिवाजीला त्याची कदर नाही. शिवाजी राजाने कठोर शिक्षा दिली आणि रांझ्याच्या पाटलाचे हात छाटले, पाय छाटले, चौरंगा केला. बातमी मासाहेब जिजाऊला कळाली आणि मासाहेब जिजाऊ म्हणाल्या, राज, रांझ्याच्या पाटलाचं जे केले ते योग्यच आहे, पण त्या रांझ्याच्या पाटलाला जिवंत का बरं ठेवलं? त्याला देहदंड दिला पाहिजे राज, त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे राज. राजे म्हटले, तसं नाही माझा, त्याला देहदंड लगेच दिला असता, मृत्यूदंड लगेच दिला असता, पण हात पाय छाटून चौरंगा केला याचं कारण आहे. हात पाय छाटले तरी हा जिवंत राहणार आहे, मरणार नाही, चालणार नाही, एका ठिकाणी बसणार आहे. येणारे जाणारे पाहतील आणि रांझ्याच्या पाटलाकडे बघून म्हणतील, माता माऊल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाराचा रांझ्याचा पाटील होतो. हे बघून एकाची माता माऊल्याकडे वाकड्या नजरेने पाहणाराची हिंमत होणार नाही. मासाहेब जिजाऊने राजाचे शब्द ऐकले आणि मोठ्या प्रेमभावानं कौतुकानं राजाच्या डोक्यावरून हात फिरवत राजांना कुरवाळलं.
पराभिया नारी माऊली समान, परस्त्रिया सदा बहिणी माया. संत विचाराची आणि परिपक्व संतांचे विचार आचरणात आणणारा जगाच्या पाठीवरचा आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. राज्याचा राज्यकारभार पाहताना नसेमध्ये बेधुंद असणारे पण एवढं बलाढ्य स्वराज्य स्वतःच्या मनगटाच्या जोरावर निर्माण करून सुद्धा उभ्या हयातीत ज्यानं सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही आणि आपल्या एकाही मावळ्याला करू दिलं नाही, असा जगाच्या पाठीवरचा चारित्र्य संपन्न राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. जाती जातीत वाद लावणारे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. मतांच्या लालसेपोटी जाती जातीत वाद लावणारे पण 18 पगड जातीच्या लोकांना एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव जाणता राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. बायांना नाचवणारे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले. बायांना नाचवणारे पण जगाच्या पाठीवर एकमेव जाणता राजा झाला माता माऊल्यांना वाचवणारा. त्या राजाचं नाव आहे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज. कारण मासाहेब जिजाऊंची शिकवण आहे, राज तुम्हाला राजा तर व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही तर माता माऊल्या वाचवणारा राजा व्हायचे. ही शिकवण अंतःकरणात चिरंतनपणे जपत राजे स्वराज्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना मासाहेब जिजाऊच्या संस्काराची विसर कोणत्याही पावलागिनीस राजाने पडू दिला नाही आणि राजाच्या स्वराज्याला शौर्याची पराक्रमाची जेवढी जोड आहे तेवढी संस्काराची जोड आहे. राजाने अनेक माताबरांचा पराभव केला. राजाने स्वराज्य निर्माण करण्याच्या अगोदर या महाराष्ट्राची अवस्था होती कशी, या महाराष्ट्रातील दुर्दैवी परिस्थिती होती कशी. घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते, गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवता मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या. जिकडे तिकडे एकांत मानला होता दुश्मनाने एकांत. आणि अशा एकांत मानलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंगजेब घायाळ केला, अफजल याचा कोथळा काढला, शाहिस्त्याची बोट छाटली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून मानाचा मुजरा करा. माईबाप, महाराजांना स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य होतं कुणासाठी? हे स्वराज्य होतं गोरगरिबासाठी. राजाचं स्वराज्य होतं दिनदुबळ्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं अनाथांसाठी. राजाचं स्वराज्य होतं शेतकऱ्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं कष्टकऱ्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं या देशासाठी. राजाचं स्वराज्य होतं या देवासाठी. राजाचं स्वराज्य होतं या धर्मासाठी. राजाचं स्वराज्य होतं अखंड हिंदुस्थानसाठी. राजाचं स्वराज्य होतं हिंदू धर्मासाठी. राजाचं स्वराज्य होतं मंदिरावरचे कळस सुरक्षित ठेवण्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं हिंदूच्या दारातली तुळस ठेवण्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं माता माऊल्याच्या रक्षणासाठी. राजाचं स्वराज्य होतं माता माऊलीच्या कपाळावरचा कुंकू सुरक्षित ठेवण्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं हिंदूच्या गोठ्यातली गोमाता जिवंत ठेवण्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं या पवित्र मातीसाठी. राजाचं स्वराज्य होतं संत सज्जनाच्या मातृभूमीसाठी. राजाचं स्वराज्य होतं दुर्जनाच्या संवारासाठी. राजाचं स्वराज्य होतं महाराष्ट्राच्या मातीसाठी. राजाचं स्वराज्य होतं मासाहेब जिजाऊंची आज्ञा पाळण्यासाठी. राजांचं स्वराज्य होतं राजे शहाजीचा वारसा चालवण्यासाठी. राजाचं स्वराज्य होतं देव देश धर्मासाठी. राजाचं स्वराज्य होतं तुमच्या आमच्यासाठी. त्याच राजाच्या स्वराज्याप्रती राजानं निर्माण केलेलं स्वराज्य आणि स्वराज्य निर्मितीसाठी
सांडलेल्या मावळ्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही राजाची शिवजयंती आहे. हल्ली शिवजयंती ट्रेंड मध्ये आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवजयंतीचा ट्रेंड सुरू झालाय. आमच्या पोरांना शिवभक्ती शिवजयंती झाली की आठवत, परंतु शिवजयंतीच्या निमित्तानं शिवछत्रपतीच्या विचारांचा जागर झाला पाहिजे. छत्रपती शिवराय हे डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नाही, तर डोक्यात घेण्यासाठी आहे. हे जेव्हा आमच्या पोरांना कळेल तेव्हा खरी शिवछत्रपतीची जयंती आम्ही साजरी करतो असं म्हणावं लागेल. हल्ली गावोगावी शिवछत्रपतीची जयंती होते. जयंतीच्या दिनी डीजे लावला जातो आणि डीजेवर नाचायचं म्हटलं तर दारू शिवाय जमत नाही. जयंती राजाची, नाचायला डीजे, नाचणारे मावळे आणि पिलेले दारू. 350 वर्षापूर्वी माता मावल्याचं रक्षण करण्याची शिकवण देणारे राजे, त्याच राजाच्या पुढे अश्लील गाणे आम्ही लावतो. जयंती राजाची, फोटो राजाचा, मूर्ती राजाची, मिरवणूक राजाची आणि गाणे शांताबाईचे. राजे जिथं असतील तिथून हे गाणे ऐकत असतील आणि म्हणत असतील. माझ्या काळात तर शांताबाई नव्हती, ही आली कुठून? शांताबाई झाली, बाबूराव आला. राजे पुन्हा म्हणत असतील माझ्या काळात तर बाबूराव नव्हता, हे बाबूराव आला कुठून? पुन्हा राजाच्या पुढे तिसरं गाणं येतं. कचकच कांदा कापताना राजे म्हणतील मी तर उभ्या हयातीत कधी कांदे कापले नाही. म्या कापले माता मावल्याला आबरू लुटणारे नरराक्षस, म्या कापले या स्वराज्याच्या आड येणारे शत्रू, मी तर कधी कांदा कापला नाही. हे कचकच कांदा आलं कुठून? गाणं संपलं, चौथं गाणं लागलं, पदर गेलाय वर. अरे माता माऊल्याच्या पदराला हात घालणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा, त्याच राजाच्या पुढे आम्ही अश्लील गाणे लावतो आणि ते गाणे ऐकून शिवजयंतीच्या दिनी आमच्या माता माऊल्या गाणं ऐकून घराचे दरवाजे बंद करतात.